नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या पाचपाकडी परिसरामध्ये आहोत आणि समोर जर आपण पाहिलं तर पाचपाकडी समोर या मैदानामध्ये जे आहे ते बांधकाम चालू होतं आणि या बांधकाम करण्याच्या ठिकाणी एक टाटा सियारा जी गाडी आहे ती या खड्ड्यामध्ये जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। एक दुर्घटना जी आहे ती या पाचपाकडी परिसरामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते। एक महिला जी आहे ती गाडी जी आहे ही चालवत होती आणि गाडी चालवण्यावेळी ती टेस्ट ज्या ठिकाणी करत होती आणि तेव्हा तिचा तोल गेला, तिचं गाडीवरचं जे आहे ते नियंत्रण अनियंत्रित झालं आणि त्यानंतर ही गाडी जी आहे ती ते पडलेली आपल्याला माहिती जी आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण लाईव्ह दृश्य जे आहे ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लाईव्ह होता। काही संबंधित या ठिकाणी काही जे नागरिक होते त्यांनी हे संपूर्ण प्रकार जो आहे तो पाहिलाय, त्यांना या गोष्टीची जी माहिती आहे। दादा, काय झालं होतं नेमकं, काय प्रकार या ठिकाणी घडला होता? थोडक्यात काय झालेलं, तो गेट बंद होता समोरचा आणि ते टेस्ट घ्यायला आलेली ती महिला तिने डायरेक्ट गेट तोडला आणि डायरेक्ट तिची गाडी डायरेक्ट खड्ड्यात आली। त्यानंतर ती अवस्था अशी होती की थोडंफार त्यांना लागलं असेल आणि रिक्षा ठोकलेली का? काय झालं होतं दादा नेमकं? गाडी तिकडनं आली, रिक्षाला ठोकून बाईक स्कूटी पण 4-5 पडलेले आहेत तिकडे आणि गेट मधून गाडी होऊन इथं ढकलली। म्हणजे महिला चालवत होती गाडी, नेमकं काय झालं की आतमध्ये गाडी कशी आली? म्हणजे बांधकाम चालू इथे, आतमध्ये नेमकी गाडी कशी आली? आतमध्ये ड्रायव्हिंग करत होते, मी एवढं बघितलं नाही, पण मी इकडनं चालतो पण तिकडनं गाडीचा आवाज आला म्हणतोय, मला समजलं। महिला होती, चालवत होती, ती सुरक्षित आहे का? आम्हाला सुरक्षित आहे, एकदम एकदम व्यवस्थित आहे। व्यवस्थित ते चालतच बाहेर आले असे लेबरने माहिती दिली। परंतु आतमध्ये म्हणजे गाडी आतमध्ये कशी आली? आतमध्ये येण्यासाठी परवानगी कोणी दिली का? तो गेट जो आहे तो तोडून आले, गेट तोडला तिचं नियंत्रण केलं आणि गेट तोडून डायरेक्ट ते आतमध्ये, म्हणजे नाही का, जजमेंट चुकलं आणि डायरेक्ट आतमध्ये पडली ती गाडी। असं झालं। 25 फूट किंवा खोल दिसतंय। हा तेवढंच जास्त कुठल्या असेल प्रकारची बहुतेक। दुखापत जी आहे ती झाली नाही? हा थोडीफार झाली आहे, एवढी पण म्हणजे अशी गंभीर नाही झाली आहे। नक्कीच हा जो प्रकार आहे तो या ठिकाणी पाचपाकडी येथे घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बांधकाम चालू होतं आणि एक महिला जी आहे ती या ठिकाणी जात होती, तिचं गाडीवरचं नियंत्रण आहे ते सुटलं, त्यानंतर या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर स्थानिक नागरिक जे आहे तिकडे जे संबंधित या ठिकाणी या घटनास्थळी दाखल होते त्यांनी सांगितलं की ती सुखरूप या ठिकाणी जाताना पाहायला मिळाली, परंतु गाडीचं जे आहे ते मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। अतिशय 20 ते 25 फूट हा खोल जो खड्डा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। दादा, नेमकं तुम्ही त्यावेळी बघितलं, त्यावेळी नेमकं काय झालं की रिक्षावाला होता, नेमकं काय घडलं? रिक्षावाले चाव पेला तिथे थांबला होता, कारण की मी 8 टर्न घेतो, 8 टर्न मधून दिसलं नाही, तिकडनं गाड्यांचा आवाज आला, मी घाबरलो। आम्हाला इथं आतमध्ये एंट्री नाही, बाकी लोक इथं आतमध्ये होते, आतमध्ये गेले, त्यांना सुखरूपपणे काढलं। तुम्ही बघितलं गाडी पडताना बघितली? गाडी तिकडनं आली, समोरून त्या गेटने डायरेक्ट गेट तोडून आली आणि मी 8 टर्न आहे म्हणून आम्हाला हा रस्ता बंद केला ना, आम्ही इकडे आतमध्ये येऊ शकत नियंत्रण केलं, नाही। बाकी काही नाही। नक्कीच गाडीचं नियंत्रण जे आहे ते पूर्ण सुटलेलं पाहायला मिळालं आणि आता ही गाडी जी आहे ती या संपूर्ण पाचपाकडीमध्ये चाललेल्या बांधकामातील खड्ड्यामध्ये या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। टाटा कंपनीची सियारा कार ही आहे ती या ठिकाणी खड्ड्यामध्ये जी आहे ती पडलेली पाहायला मिळते। एक महिला जी आहे ती गाडी जी आहे चालवत होती आणि त्या गाडीवरचं नियंत्रण आहे ते सुटलेलं, त्यानंतर ती समोर जो गेट आहे बांधकाम चाललेला तो गेट तोडून या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पडलेली पाहायला मिळते। ही संपूर्ण लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लाईव्ह पाहताय। चालू करू। घटनास्थळी या ठिकाणी आपण ही सर्व लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पाहताय। नशीब चावाला पण वाचला। टाटा सियारा कंपनीची ही कार जी आहे ती एक महिला जी आहे ती चालवत होती, गाडी चालवत होती। हा गेट जो आहे तो तोडून या ठिकाणी ती महिला या खड्ड्यामध्ये पडली, परंतु नशिबात सुदैव या ठिकाणी तिला कोणतीही दुखापत जी आहे ती या घटनेदरम्यान झालेली नाही। सुखरूपरित्या ती या घटनेच्या पूर्ण वाचलेली आहे आणि स्वतः चालत वर येऊन ती या ठिकाणी गेली, परंतु एक मोठी दुर्घटना या पाचपाकडीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण पाहिलं तर गाडी देखील या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते। एक गाडीचं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। 20 ते 25 फूट हा खोल जो आहे तो खड्डा आहे। बांधकामासाठी ही जमीन जी आहे ती बांधकाम या ठिकाणी चालू होतं।
परंतु पाहिलं तर गेट देखील बंद होता, परंतु महिलेचं गाडीचं नियंत्रण आहे ते पूर्णपणे सुटलेलं. त्यानंतर आपण पाहिलं तर ही गाडी जी आहे हा गेट तोडून या खड्ड्यामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. तर संपूर्ण लाईव्ह दृश्य ह्या पाच पकडी परिसरामध्ये आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहताय. टाटा सियारा कंपनीची ही कार आहे. चहाला एक बाई पण वाचली तिथे ना, बाईचं पण नशीब. संपूर्ण लाईव्ह दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहताय. पाच पाकडी परिसरातील ही घटना ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना लाईव्ह दाखवत आहे. अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी या पाच पाकडी परिसरामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते या ठिकाणी महेश कदम देखील आहेत. कदम साहेब, काय सांगाल एकंदरीत हा प्रकार जो आहे तो पाचपाकडी परिसरामध्ये घडलेला पाहायला मिळेल. टाटा सियारा कंपनीची ही कार जी आहे ती या खड्ड्यामध्ये पडली, परंतु कुठेही महिलेला दुखापत झाली नाही. महिलेला दुखापत झाली नसावी अशी स्वामींकडे प्रार्थना, कारण का हा अपघात खूप मोठ्या प्रमाणात झालाय. मला वाटतं किमान हा एक 100-125 फूटचा खड्डा असेल आणि फेन्सिंग पूर्ण झालेल्या असलेल्या ह्या साईडवरती गेट तोडून हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातामध्ये दैवी कृपेने स्वामी कृपेने कोणाला इजा होता कामा नसतील, म्हणजे कोणा झाल्या असतील तर त्या मोठ्या प्रमाणात होऊ नये. मला वाटतं कारच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या. आणि आता हा अपघात कोणत्या निष्काळजीपणाने झालाय, समोरची व्यक्ती ड्रायव्हिंग कुठल्या रूटवर करत होती, म्हणजे काय नक्की, तर ते सगळं आता ते ड्रायव्हरच आपल्याला सांगू शकेल. नक्कीच घटनास्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश कदम हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी देखील त्या संपूर्ण प्रकाराची माहिती जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. ती संपूर्ण लाईव्ह दृश्य पाचपाकडी परिसरातील आपण पाहतोय. या बांधकामाच्या मैदानात ही टाटा सियारा कंपनीची कार जी आहे ती पडलेली आपण पाहतोय. हे दोघंही होते, पण असं कळलं की त्यांचे मिस्टर हे गाडी चालवत होते, तर त्यांचा काहीतरी कंट्रोल सुटला आणि ही गाडी ऑटोमॅटिक होती. त्यामुळे त्यांचा एक्सेलवर पाय पडून ती गाडी भरधाव वेगाने येऊन ह्या आपल्या खड्ड्यामध्ये अशी पडली. परंतु ही टाटा मोटरची गाडी असल्यामुळे आणि ही गाडी मजबूत असल्यामुळे, जसं की तुम्हाला माहिती आहे की टाटा मोटरची गाडी ही मजबूत आहे, त्याच्यामुळे एक मोठी जीवितहानी होणी टाळलेली आहे. पण त्यांना जे काही लागलेलं आहे तर त्यांना आता प्रथमोपचारासाठी आपण कौशल्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. कुठेतरी हेरिटेज मोटर्सची देखील जबाबदारी होती का? कारण का एखाद्या कस्टमरकडे गाडी चालवायला देणं त्याला येते का नाही येते ही खबरदारी घ्यायला हवी होती. नाही, कस्टमरला आपण काय करतो, ज्यावेळी आपण कस्टमरला डेमो देतो ना त्यावेळी त्याचं आपण लायसन चेक करतो, त्याचं लायसन घेतो आणि ही जी पूर्ण जी जबाबदारी असते ती एक्झिक्युटिव्हची असते आणि एक्झिक्युटिव्ह आमचा त्याप्रमाणेच गाडी डेमो त्या कस्टमरला देत असतो. आणि त्या मॅडमची पण त्यांचं पण लायसन होतं, त्यांच्या पतीचं लायसन होतं, त्यांच्याकडे एक प्रिव्हियस गाडी पण आहे, त्यामुळे त्यांनी ती टेस्ट ड्राईव्ह आपण त्यांना दिली होती. तर सर, यामध्ये आपण जर बघितलं एक रिक्षाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याला देखील किरकोळ दुखापत झालेली आहे, तर कसं बघताय? तेच सांगतो मी, सुदैवाने अशी कोणती मोठी जीवितहानी जी होणार होती ती टळलेली आहे आणि आपण त्यांचा जे काय असेल ते आपण त्यांच्या उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलमध्ये त्यांना आता ऍडमिट केलेलं आहे व त्यांची जी काय ट्रीटमेंट आहे ती आपण चालू केलेली आहे. आता आपण तिकडेच चाललेलो आहे कौशल्य हॉस्पिटलमध्ये की डॉक्टरांशी संबंधित चर्चा करून की काय आणि कसं काय करता येईल आपल्याला त्याच्यासाठी.
गाडीत किती जण होते? गाडीत अंदाजे 14 जण होते असं म्हणतात. आमचा एक एक्झिक्युटिव्ह होता आणि ते लेडीज आणि जेंट्स होते, म्हणजे मिस्टर आणि त्यांची पत्नी होती आणि ते मिस्टर त्यांची गाडी चालवत होते. नक्कीच आपण पाहिलं ज्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुरू होती नक्कीच आपण पाहिलं तर ही गाडी जी आहे ती टेस्ट ड्राईव्हसाठी या ठिकाणी निघालेली पाहायला मिळत होती आणि हीच गाडी जी आहे ती एक महिला जी आहे ती चालवत होती. आणि आता आपण पाहिलं तर हेरिटेज टाटाच्या कंपनीचे काही कर्मचारी होते, त्यांनी सांगितलं की 4 जण जे आहेत त्या गाडीमध्ये होते, परंतु संबंधित आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची दुखापत जी आहे ती झालेली नाही. ही टाटा सियारा कंपनीची कार जी आहे ती या पाचवाकडी समोर असलेल्या या बांधकाम चालू असलेल्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही कार या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी दुर्घटना जी आहे ती या पाचवाकडी परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते. टाटा अपघात झाल्याची घटना नक्कीच ही टाटा हेरिटेज कंपनीची कार जी आहे ती या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पडलेली पाहायला मिळते. एक महिला जी आहे ती गाडी चालवत होती आणि 4 लोक जे आहेत त्या गाडीमध्ये होते अशी माहिती जी आहे ती टाटा हेरिटेज या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी ठाणे लाईव्ह किंवा माध्यमांशी बोलताना सांगितलं. एकंदरीत पाहायला गेलं तर 4ही जण जे आहेत ते कुठेतरी सुखरूप आहेत, पण एक मोठी दुर्घटना जी आहे या पाचपाकडी परिसरामध्ये ह्या खोल खड्ड्यामध्ये या ठिकाणी बांधकाम चालू होतं, परंतु 25 ते 30 फुटाचा खोल खड्डा जो आहे तो या खड्ड्यामध्ये पडून या टाटा हेरिटेज कंपनीच्या कारचं या ठिकाणी दुर्दैवी घटना ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर्व लाईव्ह दृश्य जे आहेत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लाईव्ह पाहताय. संपूर्ण परिसरातून आपण लाईव्ह दृश्य ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. गाडी पाहण्यासाठी लोक जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतं. एक टाटा कंपनीची कार आहे टाटा हेरिटेज, ही या खड्ड्यामध्ये जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 लोक जे आहेत या गाडीमध्ये होते. टेस्ट ड्राईव्हसाठी ही कार जी आहे टाटा हेरिटेजची ती एका महिलेला दिली होती. या महिलेला संपूर्ण चौकशी करून, म्हणजे तिच्याकडे लायसन देखील होतं, संबंधित कागदपत्रे देखील होते, परंतु काहीतरी तिच्याकडनं अजून जी माहिती जी आहे ती समोर आली नाही. परंतु गाडीवरचं नियंत्रण सुटल्या कारणाने समोर आपण पाहिलं तर तो गेट तोडून ही महिला जी आहे ती या खड्ड्यात अगदी 25 ते 30 फुटाचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यात पडून गाडी पडल्याची दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा शारीरिक हानी जी आहे किंवा कुठलीही दुखापत जी आहे ती झालेली नाही. हाय कुठे एक्झॅक्ट कुठे आपलं
टाटा हेरिटेज कंपनीची ही कार या खड्ड्यामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी दुर्घटना ही या पाचपाकडी परिसरामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. जे जखमी झालेले आहेत कारमध्ये होते त्यांना बाजूच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार जो आहे तो चालू आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.